सहप्रायोजक सोनाई दूध। नमस्कार, मी नम्रता वागळे। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। सध्या युद्ध हे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या भागात सुरू आहे, मात्र त्या युद्धानंतर स्फोट देशाच्या राजकारणात झालाय। इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याने दोन्ही बाजूंकडच्या निष्पापांच्या मृत्यूचा आकडा हा सेकंदा गणिक वाढतोय। या युद्धाचं लोण जगभरात हळूहळू पसरायला लागलंय, पण भारताला या युद्धाची झळ जरा जास्तच खोलवर बसली आहे। कारण हजारो किलोमीटर सुरू असलेल्या या युद्धामुळे भारतीय राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय। पंतप्रधान मोदींनी इस्रायलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। देशाच्या परराष्ट्र धोरणाप्रमाणे पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडणं यामध्ये काही चूक नाहीये। मात्र त्यानंतर लगेच काँग्रेसनेही आपली भूमिका मांडली आणि पॅलेस्टाईनी नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शवला। काँग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिंबा जाहीर करताच भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल एक्स पोस्ट हँडलवरनं एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये 2004 ते 2014 पर्यंत भारतानेही असेच हल्ले सहन केलेले होते असं म्हणत देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची आठवण करून देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला। आता हे विसरून चालणार नाही की 2004 ते 2014 देशामध्ये काँग्रेस आणि यूपीए आघाडीचं सरकार होतं। अप्रत्यक्षपणे एकीकडे हे हल्ले सगळे हे दहशतवाद्यांचे हल्ले हे काँग्रेसच्या काळात झाल्याचंच त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे भाजपचे नेते दिवसभर या व्हिडिओचं समर्थन करत काँग्रेसला टार्गेट करताना दिसतात। तर काँग्रेसच्या समर्थनार्थ आता ठाकरेंची शिवसेना धावून आली आहे। संजय राऊतांनी काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि पॅलेस्टाईनला आपला पाठिंबा दिलेला आहे। ज्या यासर अराफात आणि इंदिरा गांधी यांच्या नात्याचे सध्या गोडवे गायले जात आहेत, संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना त्याचा उल्लेख केला। तर यासर अराफात आणि हमास यांचे संबंध कसे आहेत ही प्रतिक्रिया देण्याच्या आधी पडताळून बघितलं का? दुसरी गोष्ट, इस्रायल आणि हमासच्या युद्धात पॅलेस्टाईनची बाजू घेत काँग्रेस अप्रत्यक्षपणे मुस्लिम कार्डाचं राजकारण करते का, मुस्लिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करते का? काँग्रेसचं हे पॅलेस्टाईन प्रेम इंडिया आघाडीतल्या सर्वांनाच रुचणार आहे का? कारण अशा प्रकारची भूमिका मांडताना ते ज्या आघाडीचा भाग आहे त्या आघाडीमधल्या कितीशा मित्र पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलेलं आहे, हाच आपला आजचा चर्चेचा विषय आहे आणि त्या चर्चेमध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। आणि आजच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपतर्फे विश्वास पाठक, जे भाजपचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत चर्चेत असतील, त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुधीर सावंत सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र सुरुवातीला काँग्रेसने जी पॅलेस्टाईन बाबत भूमिका मांडली त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं जो पाठिंबा दिला, तो पाठिंबा देताना संजय राऊत नेमकं काय म्हणालेले आहेत आपण आधी ऐकूया। भारत हा पहिला देश आहे जगाच्या पाठीवर ज्याने पॅलेस्टाईन यासर अराफतला देश म्हणून मान्यता दिली युनायटेड नेशनमध्ये। अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण तुम्ही ऐका, पॅलेस्टाईनवरती कसा इस्रायल अन्याय करताय, त्यांची जमीन त्यांनी कशी हडप केलेली आहे आणि त्यांना कसं बाहेर काढलं आहे, हा इतिहास आहे। आता इस्रायलकडून तुम्हाला पेगासस मिळालं, तुम्हाला इतर काही गोष्टी मिळाल्या, ह्या मोसादची मदत मिळाली, म्हणून जमिनीवरची वस्तुस्थिती बदलत नाही। यासर अराफत आणि इंदिरा गांधीचं बहीण भावाचं नातं होतं आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत। मी सुरुवातीला जाणार आहे हनुमंत पवार यांच्याकडे। हनुमंत पवारजी, काँग्रेस ज्या वेळेला पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारी, पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी भूमिका मांडतं, नेमकं म्हणायचं काय त्यांना? कारण आपली आत्ताची जी भूमिका आहे, आपण इस्रायलच्या बाजूने बऱ्यापैकी भूमिका घ्यायला सुरुवात केली, मात्र अशा वेळेला भारत आणि पॅलेस्टाईन हे द्विपक्षीय संबंध आपण कुठेही त्यामध्ये बाधा आणून दिलेली नाहीये। पंतप्रधान मोदींचं जरी ट्विट बघितलं तरी त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे। म्हटल्यानंतर काँग्रेसचं अचानक पॅलेस्टाईन प्रेम कसं काय उफळून आलंय? नाही, मला तुमच्या पण इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षाबद्दल अँकर म्हणून तुमच्या आकलनाबद्दलच मला जरा म्हणजे शंका उत्पन्न होते। बरं, माझं काही अज्ञान असेल तर दाखवून द्या तुम्ही, मी मान्य करायला तयार आहे माझं काही चुकलं असेल तर। ऐकून घ्या। भारत आणि पॅलेस्टाईन इस्रायल संबंध हे काल ठरले मोदी साहेबांनी बोलल्यानंतर किंवा काँग्रेसने सीडब्ल्यूसीच्या बैठकीमध्येच ठरवले असं तुमच्या बोलण्यातून चित्रित होतंय। आत्ताचं जे तुम्ही प्रास्ताविक केलं त्याच्यामधून किंवा मला प्रश्न विचारताना जे विचारलं ते की अचानक काँग्रेसचं पॅलेस्टाईन प्रेम, हे जर तुमचे शब्द आहेत ते मागे घ्या, हे अचानक वगैरे असं काही नाहीये। मोदी साहेबांनी जी अधिकृतपणे पंतप्रधान म्हणून भूमिका मांडली, ती भूमिका आणि या देशाच्या 70 वर्षापासूनच्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्षावरची भूमिका यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार भाजपाचं येऊन गेलं, एनडीएचं, त्याच्या अगोदर जनता पक्षाचं सरकार येऊन गेलं। आताच्या भाषणाचा उल्लेख
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत साहेबांनी केला तो व्हिडिओ तुम्हीही एकदा ऐकणं मला गरजेचं वाटतं. राहिला मुद्दा सीडब्ल्यूसीनं काल घेतलेल्या भूमिकेचा. आमचे राष्ट्रीय महासचिव आणि माध्यम विभागाचे प्रमुख आमचे जयरामजी रमेश यांचं ट्विट आणि सीडब्ल्यूसीची भूमिका ही जर तुम्ही पुन्हा एकदा नीट वाचली तर तुमच्या लक्षात येईल की त्या संघटनेनं केलेल्या हल्ल्यानं ज्या नागरिकांचा जीव गेला इस्रायल मधल्या त्याच्या प्रती संवेदना व्यक्त करण्याची भूमिका जयरामजी रमेश असतील की सीडब्ल्यूसीची कालची असेल. पहिली भूमिका आमची ती आहे की निरपराध नागरिकांचे जे जीव गेलेले आहेत आणि आता जी युद्धाची परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केलाय. पहिली बात. दुसरी गोष्ट, ज्या संघटनेनं हल्ला केलाय ती संघटना शस्त्रसज्ज असलेली संघटना हमास आणि पॅलेस्टाईन मधले 20-22 लाख निरपराध नागरिक याच्यामध्ये फरक करायचा असतो. हे शहाणपण काँग्रेसकडे मागच्या 70 वर्षाच्या परराष्ट्र धोरणातल्या सातत्यातून आलेलं आहे. बर. आणि ते सातत्य आम्ही राखतोय. पॅलेस्टाईन मधल्या निरपराध नागरिकांवर इस्रायल जे बॉम्ब हल्ले करणार आहे आणि आता जी अफरातफर मासली तिथं आणि जे जीव जात आहेत त्याप्रती संवेदनशील असणं आणि त्या संघटनेनं केलेल्या हल्ल्यामध्ये ज्या निरपराध इस्रायली लोकांचा, नागरिकांचा म्हणतो, सिव्हिलाइज लोकांचा म्हणतो, जो जीव गेलाय त्याप्रती संवेदनशील असणं हे कुठल्याही संवेदना जागे असलेल्या संघटनेचं माणसाचं काम आहे. तीच भूमिका आम्ही घेतली. बर. पण इस्रायलची भूमिका ज्यावेळेला पॅलेस्टाईनच्या बद्दलची तुम्ही जेव्हा भूमिका घेता त्यावेळेला इंडिया आघाडी मध्ये तुम्ही आहात आणि इंडिया आघाडीमधल्या सर्व घटक पक्षांना विश्वासात घेतलेलं आहे का? त्यांनाही रुचणार आहे का तुमची भूमिका? अचानक एका देशावर जोरदार हल्ला होतो, तो देश प्रत्युत्तर म्हणून जोरदार हल्ला करतो आणि हे हल्ले होत असताना जगभर युद्धाची परिस्थिती निर्माण होते की काही अशी अवस्था होते. मध्य पूर्वेतले देश, पाश्चिमात्य देश आणि आशिया खंडातल्या देशावरही या युद्धाचा थेट परिणाम होणार आहे म्हणल्यानंतर आम्ही ज्या नव्या इंडिया आघाडीमध्ये आहोत त्या 25-30 पक्षांचं आम्ही जर मत घ्यायचं म्हणलं आणि मग काँग्रेस पक्षाची भूमिका मांडायची म्हणलं तर संसदीय राजकारणामध्ये हे असं नाही चालत. काँग्रेस पक्ष म्हणून आमची एक भूमिका आहे आणि त्यामध्ये धोरण सातत्य आहे. निरपराध नागरिकांचे जीव नाही गेले पाहिजे, शांततेच्या मार्गानेच हा प्रश्न सुटला पाहिजे याच्यावर सीडब्ल्यूसी मध्ये एकमत आहे. त्याच्यासाठी ह्या पक्षाला विचारायचं का त्या पक्षाला काय, या देशाचं परराष्ट्र मंत्री काय म्हणतो आणि पंतप्रधान काय म्हणतो हे बघण्याची काँग्रेस पक्षाला गरज नाही. तुम्ही आता प्रश्नचिन्ह उपस्थित करा की या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अजून अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, एक निवेदन नाही परराष्ट्र मंत्र्याचं. ठीक आहे, तुमची बाजू लक्षात आली आणि तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित केला की मी डायरेक्ट काँग्रेसने आज भूमिका घेतली आणि काल भूमिका घेतली त्यावर प्रश्न विचारते का, तर असं नाही. मी तुम्हाला बायलॅटरल संबंध पॅलेस्टाईनचे कायम ठेवलेले आहेत भारताने याची सुद्धा आठवण करून दिलेली होती. ज्याचप्रमाणे PLO जे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आहे ज्याला मान्यता देणारा भारत हा एक महत्त्वाचा देश होता हेही मला माहिती आहे, मी अभ्यास करून आलेले आहे. मात्र अशा वेळेला ज्या वेळेला काँग्रेस भूमिका मांडते जिथे राजकारणाचा वास येत असतो तिथे प्रश्न विचारणं ही आमची जबाबदारी आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. विश्वास पाठकांकडे जाऊया. विश्वास पाठकजी, काँग्रेस आताही अशा पद्धतीने भूमिका घेते आणि भाजपने जो 2004 ते 2014 असा उल्लेख करत भारतानेही असंच सहन केले म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मी अतिशय बारीकपणे ऐकलं. अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणं त्यांचा डिफेन्स दिसतोय. बघा, परराष्ट्र धोरण हे सरकारचं परराष्ट्र खातं ठरवत असतं. सरकार भूमिका घेत असते आणि ती देशाची भूमिका असते. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, इंदिराजींचं सरकार होतं, तेव्हा भारतीय जनता पक्षासारखे जे कोणते विरोधी पक्ष होते त्यांनी नेहमीच सरकारचं समर्थन केलं. जसं बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी संसदेमध्ये त्यांना राष्ट्रदुर्गा म्हटलं होतं इंदिराजींना. ही आपल्या देशाची खरी तर परंपरा आहे. एखाद्या विरोधी पक्षाने उठसूट अशा प्रकारची भूमिका घेणं हे अतिशय बेजबाबदार आणि अनाकलनीय आहे. यांना एवढंच जर कळतंय, एवढंच जर वाटतंय तर गेल्या 1.5 वर्षापासून युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. का त्यांनी भूमिका घेतली नाही? मुळामध्ये अशी भूमिका घ्यायची हेच नाही आहे, म्हणजे प्रथाच नाही आहे. यांनी भूमिका काय घेतली तर त्या विषयाकडे मिळतो. 5 राज्यांचे आपण निवडणुका घोषित केल्या. या निवडणुकांमध्ये यांना आता कोणत्याही प्रकारचं यश येईल असं दिसत नाहीये. त्यामुळे मुसलमानांचं लांगूल चालन कसं करायचं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. म्हणून पॅलेस्टाईन आणि इस्रायलकडे ते अशा प्रकारे बघतात. खरं तर एखादा राजकीय पक्ष देशाच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन भूमिका घेऊ शकत नाही.
राहायला प्रश्न इस्रायलचा. इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही आता देश आहेत आणि हे देश असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ते युद्ध सुरू आहे. आता भारतीय जनता आपल्या जो सध्याचं जे सरकार आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधलं आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आपले जे इस्रायल सोबतचे जे संबंध आहे ते संबंध लक्षात घेता आणि ज्या प्रकारे पॅलेस्टाईनने हल्ला केला हे लक्षात घेता भारताने घेतलेली भूमिका ही अतिशय सुयोग्य आहे. हे केवळ भारताने घेतली नाही तर अमेरिकेने घेतली आहे, इंग्लंडने घेतली आहे, अनेक देशांनी घेतलेली आहे. काँग्रेसला काय आहे की इलेक्शन जिंकण्यासाठी मुस्लिमांचं लांगूल चालन करणं हा एकमेव उद्देश आहे. आणि मला आश्चर्य तर वाटतं शिवसेनेचं, म्हणजे आता संजय राऊतांनी म्हटलं म्हणजे ती उद्धव ठाकरेंची भूमिका मी असं मानतो. आणि अराफत आणि इंदिराजी भाऊ बहीण, त्यामुळे आता उद्धवजी आणि सोनियाजी आता यांचे देखील हे सगळे नाते आहे. मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंना खरोखरच एक प्रकारचं एक म्हणजे काय म्हणतात त्यांना फ्रस्ट्रेशन येत असेल की कुठेही शिवसेना चालली आहे, कुठे हा देश चालला आहे. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत ब्रिगेडियर सुधीर सावंत सुद्धा आहेत. ब्रिगेडियर सावंत, एक लष्करी अधिकारी म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? दुसरी गोष्ट, देशातले दोन मोठे पक्ष, एक सत्ताधारी आहे, एक विरोधक आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती आहे, असे दोन पक्ष ज्या वेळेला परस्पर विरोधी भूमिका मांडतात त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि तिसरी गोष्ट, या संघर्षामध्ये पॅलेस्टाईनची बाजू आपल्या देशातल्या एका मातब्बर पक्षाने घेणं हे या क्षणाला किती योग्य वाटतंय? आता मी याच्या पूर्वी काही झालं ऐकलं नाही, पण मी सर थोडंसं गाजाला गेलो होतो. थांबवते. हनुमंत पवार हसतायत, त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाचं मी पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन देते. जर सत्तेमध्ये असलेल्या, सरकारमध्ये असलेल्या पक्षाने जरी पॅलेस्टाईनची बाजू घेतलेली असती तरी सुद्धा मी त्याबद्दलच प्रश्न विचारलेला असता आणि इस्रायलची बाजू घेतलेली असती त्याबद्दलच प्रश्न विचारला असता. हनुमंत पवारजी, तुम्हाला क्लॅरिफिकेशन करून सांगते. ब्रिगेडियर सावंत, बोला. तर ही जी आता आपल्याला युद्ध बघायला मिळतं ते अनेक वर्षाचा जे संघर्ष आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये, त्याची परिणिती आहे आणि त्या बाबत प्रत्येक देशाने जी भूमिका घेतली ती पण ठरलेली आहे अनेक वर्ष. हो. आणि म्हणून काही लोकांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल. तर बेसिकली असं आहे की पहिली गोष्ट ही आहे की जे काही युद्ध झालेलं आहे त्यात देशाची जी बाजू असती ती सरकारने मांडायची असते आणि सर्व लोकांनी त्याच्याबद्दल आपला सहमत दर्शवायचे असते. आंतरराष्ट्रीय कार्यामध्ये राजकीय पक्ष डोमेस्टिक गोष्टीवर टिप्पणी करतात, हे काही कधी झालं नाही. आणि म्हणून देशाची भूमिका जी असते ती सरकार मांडते, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सरकार मांडते. आता कदाचित कधी काय असतं की पूर्वी जे भूमिका होती देशाची ती आता बदलली असेल किंवा काय असं काही झालं असेल तर त्यात दुमत होऊ शकतं. म्हणजे जे काय आता मी बघतोय राजकीय पक्षांनी ते करू नये असं मला वाटतं, पण कधी कधी संभ्रम निर्माण होऊ शकतो. तो झालेला इथे दिसतोय. आता दुसरी गोष्ट अशी आहे की सैनिक म्हणून बोलायचं झालं तर हा जो संघर्ष आहे हे अतिशय कटू संघर्ष आहे. आणि गाझामध्ये मी स्वतः गेलो असल्यामुळे तिथली परिस्थिती मी त्यावेळेला बघितली होती की तिथले मुलांसाठी आम्ही बरंच सामान घेऊन गेलो होतो. ते एक छोटासा प्रांत आहे त्या भागामध्ये आणि तिथे जी मला मुलं भेटली त्यांचे हात कोणाचे नव्हते, कोणाचा पाय नव्हता. आणि ही जी बंबारी चालू आहे ही परिस्थिती अतिशय विदीर्ण आहे, ह्याच्यात वाद नाही. या क्षणाला मुद्दा असा होतोय की काँग्रेस जी भूमिका घेते की आम्ही इस्रायलची जी काय मनुष्यहानी झाली त्याचाही आम्ही निषेध करतोय, पॅलेस्टाईनच्या लोकांवरती हल्ले होत आहेत त्याचाही निषेध करतोय आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता नांदावी याची अपेक्षा करतोय. अशा वेळेला एक सूर हा असा दिसतोय काँग्रेसची भूमिका मांडण्यातला की हमास आणि पॅलेस्टाईन हे वेगवेगळे आहेत हे दिसतंय. तर हे खरंच वेगळे आहेत का की हमास आणि पॅलेस्टाईन यांचे इंटरेस्ट एक आहेत आणि ते वेगळं करता येणार शक्य नाहीये? ते इंटरेस्ट वेगळे आपण
धरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हमास हा त्या भागामध्ये गाझा पट्टीमध्ये निवडून आलेला पक्ष आहे, जो आता तिथे राज्य करतोय गाझा स्ट्रीपवर. आणि पॅलेस्टाईन जी दुसरी त्यांचा भाग आहे ते वेस्ट बँकवर राज्य करत आहेत. हो. आणि म्हणून हे वेगळे आहेत असं धरण्याचं मला काय कारण वाटत नाही. हमास हा आणि पॅलेस्टाईन हा एकच विषय आहे. विषय अनेक वर्षाचा संघर्षाचा आहे बर. की ही जमीन कुणाची होती, तिथे इस्रायलला ठोपवण्यात आलं आणि त्याच्यामुळे संघर्ष झाला. बर. आंतरराष्ट्रीय म्हणजे एका काही तर पूर्ण अरब देश या इस्रायलच्या विरोधात होते. आता बरेचसे देश इस्रायलच्या बाजूनेही जायला लागले. हो. म्हणजे सौदी अरेबिया उदाहरण आहे की सौदी अरेबियाने आता इस्रायल बरोबर जमवून घेण्याची सुरुवात केली द्विपक्षीय होती. संबंध त्यांचे आता वाढवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे असं आहे की जग पुढे चाललेलं आहे. जग एका वेगळ्या दृष्टिकोनातून या संघर्षाकडे बघतं. अर्थात पॅलेस्टाईन काय किंवा इस्रायल काय कुठेही निष्पापांचे बळी जात असतील तर त्याचा निषेधच आहे. मात्र आदर्शवादी भूमिका घेताना आणि वास्तववादी भूमिका घेताना एक देश म्हणून जर देशातल्या सत्ताधारी पक्षाने भूमिका घेतलेली असेल तर विरोधकांनी थेट ती भूमिका क्रॉस करणं हे कितपत योग्य आहे. काँग्रेसचे हणमंत पवार आहेत आपल्यासोबत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. हणमंत पवारजी, एक मुद्दा असा आहे की निष्पापांचे बळी जाणं हे चुकीचंच आहे. मात्र त्या बाबतीत भूमिका घेताना आदर्शवादी भूमिका घ्यावी लागते. जी घेतलेलं काही चूक आहे अशातलं मी म्हणत नाहीये. मात्र ज्या वेळेला आपल्या देशाचा इंटरेस्ट आपण बघत असतो त्यावेळेला आपल्याला एक वास्तववादी भूमिका स्वीकारावी लागते. पंतप्रधान मोदींनी जी भूमिका मांडलेली आहे ती वास्तववादी आहे असं आपण या क्षणाला धरून चाललं तरी सुद्धा, किंवा तुम्हाला पटत नसेल असंही धरून चाललं तरी सुद्धा, ज्या वेळेला एक आंतरराष्ट्रीय संघर्ष आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्यात जास्त प्रमाणात चर्चेला जातोय, अशा वेळेला भारतासारख्या मोठ्या देशामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका असणं हे योग्य वाटतं का? नाही, खरं म्हणजे CWC न घेतलेली भूमिका ही मला वाटत नाही की आमचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी किंवा तुम्ही सुद्धा ती वाचली आहे शब्दशः असं मला वाटत नाही. नम्रपणे मी सूचित करू इच्छितो. त्याच्यात तुमच्या चर्चेतून आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी मांडलेल्या चर्चेतून असा संदेश जातोय की हमासनं जो इस्रायलवर हल्ला केला त्याला काहीतरी CWC न समर्थन दिलंय असा तुमचा समज तुम्ही सेट करताय का, असं मला पहिला संशय आहे. तर शब्दशः CWC न घेतलेली जी भूमिका आहे त्यामध्ये हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध आहे, धिक्कार आहे. तुम्ही आमचे राष्ट्रीय सरचिटणीस बीजी सुरुवातीला सांगितलं जयरामजी रमेश त्यांच्या भूमिकेची सुरुवातही तुम्ही बघा, CWCच्या निवेदनाची सुरुवातही तुम्ही बघा. त्यामुळे हमासनं केलेला हल्ला हा कसा न्याय्य आहे आणि इस्रायलला पार चिरडून मारून टाका असं काहीतरी काँग्रेस म्हणते असं सूचित करू इच्छिताय तुम्ही सगळे. तशी वस्तुस्थिती नाहीये, हे कृपया ध्यानात घ्या. दुसरा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका मांडताना देशाची भूमिका म्हणून पंतप्रधानाच्या तोंडून आलेला शब्द असतो एवढं कळण्याचं शहाणपण नक्की काँग्रेसवाल्यांकडे आहे. पण पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरणावर, आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम करू शकेल असं युद्ध ज्या वेळेस चालू असतं त्यावेळेस देशाची भूमिका मांडताना विचारलं का हो विरोधी पक्ष नेत्यांना? विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेतलं, बैठक घेतली, चर्चा केली, काही संवाद झाला? काँग्रेसचा द्वेष असेल तुमच्या सहकारी पक्षांना तुम्ही विचारलं? किंवा आजपर्यंत परराष्ट्र धोरणामध्ये जी आपली भूमिका आहे तिच्यापेक्षा वेगळी भूमिका आपण मांडतोय म्हणल्यानंतर असं काय घडलं मधल्या काळात की आपल्याला थेट उठून इस्रायल या देशाची भूमिका घ्यावी लागली? हे संबंध देशानं बघितलं, जगानं बघितलं की इस्रायल मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून नेत्यानाहूंच्या नेतृत्वाखाली गाझा पट्टीमध्ये असेल की गोलान टेकड्यामध्ये असेल, वेस्ट भागामध्ये असेल त्या तिकडे ते आक्रमण करतायत, तिकडे ते हल्ला करतायत. त्यांनी तिकडे दमनकारी यंत्रणा त्यांनी राबवलेल्या आहेत. हे उघड डोळ्याने आम्ही पाहतोय, तुम्ही पाहताय. भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाही, केंद्र सरकारलाही ते नीट माहित आहे. पण आज काहीतरी नेत्यानाहूंना तुमची मैत्रीचे संबंध नाही, माझा यालाच धरून आता प्रश्न आहे. असाच प्रकार हा युक्रेन आणि रशिया युद्धात पण झाला होता. रशियाने त्यामध्ये युक्रेनवरती युद्ध लादलेलं आहे हे सरळ दिसत होतं. मात्र अशा वेळेला आपण रशिया सोबतची आपली मैत्री तोडण्यास नकार दिला. त्यावेळेला काँग्रेसला का वाटलं नाही बोलावंसं? इथेच का बोलावंसं वाटलं? अगदी थेट बरोबर, अगदी योग्य प्रश्न. धोरण सातत्य आहे. भारताचं परराष्ट्र धोरण हे रशियाबद्दल संबंधानं काही एक इतिहासाच्या ह्याच्यातून काहीतरी सूचित करतं, त्याच्या अनुसरून सरकार पुढे गेलं.
पण तुम्ही आता एकदम भूमिका बदलून एका देशाची थेट पण तुम्ही म्हणजे बाजू तुम्हाला घेता. असं म्हणायचंय का की आम्ही सत्तेत असलो काय किंवा नसलो काय, देश जी भूमिका घेणार ती कुठेही असू दे, आमच्या पक्षाची जी भूमिका गेले 70 वर्षापासून आलेली आहे ती आम्ही पुढे रेटणार, असं म्हणायचंय का तुम्हाला? एका पक्षाची भूमिका परराष्ट्र धोरणामध्ये 70 वर्ष नसते. हा असं म्हणणं म्हणजे मी तसा आरोप करणं किंवा तुम्ही तसं करणं हे दोन्ही बालिशपणाचं ठरेल. परराष्ट्र धोरणामध्ये नेहमी देशाची भूमिका असते. आजही मोदी साहेबांनी जे म्हणलेलं आहे ती देशाची भूमिका म्हणूनच आम्ही गृहीत धरतो ना. पण जर कुठं अन्याय होत असेल, जीव जात असतील आणि युद्धजन्य परिस्थिती होत असेल आणि एकाच पक्षाची भूमिका आपण घेण्यामध्ये कोणालाही विश्वासात न घेता, पूर्व इतिहास आपल्या परराष्ट्र धोरणाचा न ठीक आहे. बघता ठीक आहे. फक्त काँग्रेसला मुस्लिम दार्जिना ठरवायचं, त्याचा संबंध राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुकांशीच जोडायचा, हा किती बालिशपणा आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा तुमचा मुद्दा लक्षात आला. जर तुमची ही भूमिका मला खरोखरच यामध्ये जेन्युइनिटी वाटली असती, जर रशिया युक्रेनच्या वेळेला रशिया किंवा युक्रेनमध्ये जे निष्पापांचे जीव जात आहेत त्याबद्दल सुद्धा काँग्रेसने जर असा कन्सर्न व्यक्त केला असताना, तर मला खरोखरच वाटलं असतं की आता जी काँग्रेसने भूमिका उपस्थित केलेली आहे त्यामध्ये राजकीय हेतू नसावा. मी आता आहे असंही म्हणत नाहीये, कदाचित असू शकेल. मात्र दुसरीकडे भाजपने जी भूमिका मांडली किंवा भाजपने ज्या पद्धतीनं नंतर ट्रोल करणं सुरू केलेलं आहे, काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणं सुरू केलेलं आहे, त्याची काही वकिली होऊ शकत नाही. 2004 ते 2014 मध्ये देशाने काय सहन केलंय असं म्हणत दहशतवादी हल्ल्यांचे व्हिडिओ दाखवणं, यावेळेला आपण पुलवामा विसरतो का, उरी विसरतो का, दहशतवादी हल्ले थांबलेत का, किंवा फक्त भाजपच्या काळात देशाच्या राजधानीवरती हल्ला झाला नाहीये म्हटल्यानंतर भाजप यामधनं सुशेगात सुटू शकतो का, असं अजिबात नाहीये. देशामधल्या दहशतवादी कारवाया कमी झालेल्या आहेत, त्या थांबलेल्या नाहीयेत आणि त्या पूर्णपणे थांबवण्यासाठी सरकार म्हणून काम करणं आणि विरोधक म्हणून सरकारच्या भूमिकांना पाठिंबा देत राहणं आणि वेळप्रसंगी त्यावर कुठे त्यांना शंका असेल तर ऑब्जेक्शन घेत राहणं हे विरोधकांचं सुद्धा काम आहे. या क्षणाला मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर एक मोठी काहीतरी घटना घडत असेल तर आपला देशाचा सूर हा एक असावा एवढी माफक अपेक्षा असते. किमान या गोष्टीतून तरी राजकारण होऊ नये अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. अर्थात तशी जर दोन्ही पक्षांची भूमिका असेल तर त्याचं स्वागतच आहे, नसेल तर जनता शहाणी आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज. धुरणा सहप्रायोजक सोनाई दूध.